नमस्कार, मी डॉक्टर सीताराम कोल्हे, लेनोरा माइंड टून कन्सल्टंट्स नाशिक। मित्रांनो, आज मी आपल्याला आपल्या मनामध्ये असणाऱ्या अगाध शक्तींची जाणीव कशी करून घ्यायची याबद्दल मी थोडंसं मार्गदर्शन करणार आहे। प्रत्येक व्यक्तीमध्येच खूप अशा अगाध शक्ती असतात, पण त्याची जाणीव नसल्यामुळे सामान्य माणसं त्याचा वापर करत नाही आणि ते सामान्यच राहतात। पण ज्या व्यक्ती त्यांच्यामध्ये असणाऱ्या अगाध शक्ती किंवा त्या शक्तींचा वापर करण्यासाठी येणारे अडथळे याचं विश्लेषण करून घेतात, ते मात्र जीवनामध्ये अत्युच्च शिखर गाठून अपेक्षित यश संपादन करतात आणि समाजामध्ये सन्मान स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मिळवतात। तर हे कसं समजून घ्यायचं, हे अडथळे कसे दूर करायच्या, त्या अगाध शक्तींची जाणीव कशी करून घ्यायची याबाबत आपण पुढे थोडं एक चित्र आहे ते पाहूया आणि मग समजून घेऊया। मित्रांनो, आता आपण जे काही चित्र पाहिलं आहे ती एक सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट आहे। आपल्यासाठी ती काय कॉन्सेप्ट आहे याचं जास्त डिफाईन करण्याची आवश्यकता नाही, परंतु त्या चित्रामध्ये एक हिमनग ज्याची तुलना आपल्या मनाशी केलेली आहे ते दाखवलेलं आहे आणि हिमनगाचं टोक म्हणजे टिप ऑफ आईसबर्ग जे आहे ते अत्यंत छोटासा भाग आहे, जो की तो टोक म्हणजे आपली मनाची जागृत अवस्था, कॉन्शियस माइंड असं आपण म्हणलेले आहे। बाकी जास्त जो भाग आहे तो सगळा तळाशी, मनाचा तळ गाठणं आपण जसं म्हणतो, जवळजवळ 95% भाग हा दडलेला असतो आणि मग त्याच्यामध्ये जी खळबळ चालू असते, त्याच्यामध्ये ज्या शक्ती असतात त्याला आपण सबकॉन्शियस माइंड अशी संबोधलं आहे आणि त्या सबकॉन्शियस माइंडचा जो परिणाम असतो तो कॉन्शियस माइंडवर होतो, आपल्या वर्तनावर होतो, आपल्या प्रगतीवर होतो, प्रगतीमध्ये आणणाऱ्या बाधेवर होतो। आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला काही त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल थेरपी आहेत, त्या आपण जसं आपण स्वतःचं परीक्षण करतो, विश्लेषण करतो, तसं ह्या कॉन्सेप्टला सायको अनालिसिस म्हणजे मानसिक प्रक्रिया समजून घेण्याची अवस्था असं म्हणतात। मग त्याच्यामध्ये लहानपणी काही ट्रॉमाज असतील, काही आपल्या मनामध्ये दडलेल्या गोष्टी असतील, या सर्वांचं विश्लेषण केल्यानंतर त्याच्यावर योग्य पद्धतीचे उपाय देखील सायकोलॉजिस्टकडून सुचवले जातात आणि ते उपाय सुचवल्यानंतर ते अडथळे दूर केल्यानंतर आपली प्रगती झपाट्याने होते, आपल्यामध्ये असणाऱ्या त्या शक्तींचा वापर पुरेपूर केला जातो आणि मग आपण अपेक्षित यश, ट्रिमेंडस यश असं आपण संपादन करू शकतो। म्हणून मित्रांनो, मी आपल्याला याद्वारे असं आवाहन करेन की आपण या गोष्टींसाठी आपण सायकोलॉजिस्टशी संपर्क करून आपल्या पुरेपूर शक्ती, सायकोलॉजिस्ट फक्त मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यू सॉर्ट करण्यासाठी किंवा सामान्य माणसाला त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही, सुखात चालले, आनंदात चालले असं काही नसतं। आपल्याला जास्तीत जास्त प्रगती करायची असेल, तरी आपलं जीवन सामान्य वाटत असेल, कुठली आपल्याला गरज आहे असं वाटत नसलं तरी आपण आपलं अनालिसिस करून घेतल्यास त्याचे चांगलेच परिणाम आपल्याला मिळतील, चांगलंच फळ आपल्याला मिळेल आणि त्यासाठी आपण आमच्या फर्मशी, लेनोरा माइंड टून कन्सल्टंट्स या नाशिक येथील फर्मशी प्रत्यक्ष किंवा ऑफलाईनद्वारे संपर्क करू शकता, ऑनलाईनद्वारे संपर्क करू शकता आणि त्याच्यातून आपलं सायको अनालिसिस करून घेऊन, विश्लेषण करून घेऊन आपल्या शक्तींची जाणीव करून घ्या। मनामध्ये दडलेल्या भावनांचा निचरा झाल्यानंतर अडथळे दूर करून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती साधा, असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करेन। धन्यवाद।